लवकरात लवकर संपवा. ठीक आहे सर. जैन सर. हॅलो. नमस्कार साहेब, फोन केला होता तुम्ही मगाशी. हो. अहो तुमच्या त्या पत्रकारांना जरा आवरा. अहो प्रकरण खूप सेन्सिटिव्ह आहे. त्यांना जरा समज द्या तिकडे. एकतर बाहेरचं वातावरण आधीच खराब झालंय आणि त्यात तुमचे पत्रकार भरीसभर म्हणून उलटे सुलटे बातम्या देत आहेत. ठीक आहे सर, बोलतो मी त्यांच्याशी. ठीक आहे. नाळे. येस सर. भारतीला इकडे बोलवा. हो सर. सत्यजित सुरू प्रकरण ना म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं आहे. याचं काहीतरी करावंच लागेल, नाहीतर आमच्या पोलीस डिपार्टमेंटची बदनामी होईल. भारती, काय परिस्थिती आता? सत्याला शांत केले का वाघमारेंनी? नाही सर, सत्या तात्यासाहेबांना सोडायला नाही म्हणतोय. वाघमारे मॅडम जोपर्यंत त्यांचं पूर्ण म्हणणं ऐकून घेणार नाहीत ना तोपर्यंत सोडणार नाही म्हणतोय. बरं एक काम करा. बोला ना सर. जाऊन वाघमाऱ्यांना निरोप द्या. त्यांना सांगा की गृहमंत्र्यांनी स्वतः फोन करून या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यामुळे सत्याने सरेंडर केलं तर ठीक, नाहीतर आपल्याला पोलीस फोर्स बोलवावं लागेल. सर फोर्स कशाला? वाघमारे मॅडम स्वतः हँडल करतील ना. अहो अजून प्रकरण इतकं हाताबाहेर गेलेलं नाहीये. अजून हाताबाहेर गेलं नसलं तरी अजून ते प्रकरण मिटलेलं नाहीये. त्यामुळे मी आता पोलीस फोर्स बोलावतोय. सत्यजित सुर्वेने सरेंडर केलं तर ठीक, नाहीतर मग जा आणि पटकन वाघमाऱ्यांना निरोप द्या. फक्त 1 तासाचा वेळ आपल्याकडे. बरं झालं, फार बरं झालं मंजू तू हा प्रश्न विचारला. म्हणजे माझ्या बायकोचा जीव वाचवला असं म्हणतो, मग तिला मारून कोणी टाकलं? माझ्या पोरा बाळांना कोणी जाळून मारलं? काय राहिले माझ्याकडे आता? जगायला काय राहिले? बायको नाही, मुलबाळ नाही, पूर्ण संसारातून उठलो मी. काय करू जगून? म्हणजे आता माझा श्वास चालू आहे म्हणून मी जिवंत आहे. तसा मी पार मोडून गेलोय, संपलोय. तो एक काम कर, मला गोळ्या घालून मारून टाक. या मातीपुरुषा नराधमाच्या हातून मरण्यापेक्षा तुझ्या हातून जर मला मरण आलं म्हणजे तर मला फार बरं वाटेल. भीक मागतो, मला मारून टाक. वाघमारे अहो नका दया दाखवू याच्यावर. अहो याला माहिती आहे तुमचा स्वभाव कसा आहे, म्हणून असं सगळं रडून सांगतोय तुम्हाला. तुम्ही ना माझ्यावर विश्वास ठेवा. कसा विश्वास ठेव रे तुझ्यावर? मी माझ्या डोळ्यांनी तुला यांच्या घराच्या बाहेर बघितलंय सत्या. हो वाघमारे, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. मी तुम्हाला सांगतो ना जे काय झालं होतं ते. मॅडम, एसीपी साहेबांनी पोलीस फोर्स बोलवून घेतली. तोपर्यंत प्रकरण शांत नाही झालं तर काय? अहो पोलीस फोर्स कशाला बोलवले? अहो वाघमारे मॅडम सत्या काय दहशतवाद आहे का वॉन्टेड क्रिमिनल आहे? अहो साहेबांना सांगा फोर्स नका पाठवू इकडं. माझ्या हातात आता काही नाहीये बलमा. ते नाही ऐकणार माझं. आता सत्यालाच माझं ऐकावं लागेल आणि सरेंडर करावं लागेल. सत्या हट्ट सोड आणि बाहेर ये. एकदा का पोलीस फोर्स आली तर मी काही नाही करू शकत. अरे स्वतःच्या जीवाची काळजी म्हणून तरी बाहेर ये. नाही वाघमारे, आता स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला जीव जरी द्यावा लागला ना तरी चालेल, पण मला स्वतःला तुमच्या नजरेत निर्दोष सिद्ध करायचंच आहे. हो याच्या आधी पण असं किती वेळा माझा जीव धोक्यात गेलाय. अगदी तुम्ही ट्रेनिंगला गेला होता तेव्हा सुद्धा. म्हणजे काय झालं होतं? थांबा मॅडम, कुठे चाललात? का काय झालं? गेट उघडता येणार नाहीये. अहो आताशी 8च वाजलेत. 9 वाजता बंद करता ना गेट. आम्हाला मोठ्या मॅडम सांगितले तुम्ही आलो गेट उघडायचं नाही. कुठल्या मॅडम?
एवढ्या लवकर विसरलीस? नाही मॅडम, तसं नाही. मी फक्त त्यांना विचारलं कुणी सांगितलंय ते. आणि परत का आलीस? नवरा जेलमध्ये खडी फोडायला गेला की काय? गेलाच असेल म्हणूनच आली असशील परत. एकतर परवानगी नसताना पळून गेलीस आणि वर माज दाखवतेस. ए, अजिबात उघडू नका गेट. काही झालं तरी तिला आत नाही घ्यायचं. आता अगदी हिनं माफीनामा जरी लिहून दिला ना तरी आत नाही घ्यायचं. मॅडम, मी सुट्ट्या मागितल्या होत्या, नाही दिल्या मला. ए, रागानं कुणाकडे बघतेस ग? मॅडम, ही काय अरेरावी सुरू आहे तुमची? कसला राग काढताय माझ्यावर? कसला राग काढताय म्हणजे काय ग? तू कुणाला विचारून बाहेर गेली होतीस? कुणी सुट्टी दिलेली तुला? मी सुट्टी मागितली होती, मला दिली नाही. तेच, सुट्टी नसताना तू गेलीसच कशी? कारण माझं जाणं गरजेचं होतं. तू अशा चढ्या आवाजात माझ्याशी बोलू शकत नाहीस हा. आवाज खाली करून बोल आणि माफी माग माझी. माफी मागू? कशासाठी? मी हक्काची सुट्टी मागत होती. बाकीच्या मुली 4-4 दिवस सुट्ट्या घेऊन घरी जातात तेव्हा तुम्ही काय बोलत नाही त्यांना? मग माझ्याच बाबतीत असं का? कुणाला सुट्टी द्यायची आणि कुणाला नाही द्यायची हा आमचा प्रश्न आहे. तू शिकू नकोस आम्हाला. मग तुमची माफी मागायची की नाही हा पण माझा प्रश्न आहे. ए, तुला तर आता आत यायला परवानगी नसते. निघायचं आता इथून. मी जात नसते. वाघमारे, सत्या, तू? सत्या, बापरे, नवरा तर सुटला की ग तुझा. मला वाटलं जेलमध्ये गेला असेल. सत्या, मी बघते काय करायचं ते. मॅडम, वाघमाऱ्यांकडून जी काही चूक झाली त्यासाठी मी तुमची माफी मागतो. सत्या, तू का माफी मागतोयस? मॅडम, हे बघा, मला माहिती आहे त्यांनी नियम मोडलाय. त्यांना सुट्टी नसताना त्या पळून आल्या होत्या. अहो, पण त्या फक्त माझ्यासाठी आल्या होत्या. माझ्यावर असणाऱ्या प्रेमासाठी आल्या होत्या. तर प्लीज तुम्ही जरा समजून घ्या आणि त्यांना आत सोडा प्लीज. अजिबात माफ करणार नाही तिला. एकतर चूक करून माझ्यावरच आवाज चढवून बोलते. हा असा उद्धटपणा खपवून घेतला जाणार नाही. उद्धटपणा? अहो मॅडम, तुमचा ना गैरसमज होतोय बघा. यात कसला आलाय गैरसमज?